कर्मण्यर्भमाणानां दुःखहत्ते सुखाय च पश्येत् पाकविपर्यासं मिथुनीचारिणां नृणाम्. अर्थात परस्परांवर आसक्त असणाऱ्या मनुष्यांच्या बाबतीत सुज्ञ माणसाने नीट निरीक्षण करावे की ते लोक दुःखाचा प्रतिकार व्हावा व सुख मिळावे या हेतूने जी कर्मे आरंभितात त्यांचे त्यांना कसे विपरीत फल मिळते. ज्यासी वश नाही निज मन आणि भवाप्ती तरावया भावपूर्ण ऐसे भोळे भाविक जन त्यासी माया तरण सुगम सांगा. मागा कवी बोलिला संकलिती तन्मायया तो उधे आभजेती. गुरु ब्रह्म अभेद स्थिती करिता भक्ती माया तरीचे ते भक्तीचे स्पष्ट लक्षण. विशद होवावया श्रवण उडती मायेचे तरण कुसावया कारण मुख्यत्वे हेची. तो माया तरणोपाय विधी सुगम सांगावया त्रिशुद्धी. अंतरिक्षा धाकुटा सुबुद्धी प्रबद्ध प्रज्ञानिधी बोलता झाला. मुख्य मायेचे तरण प्रबुद्धची जाणे पूर्ण. प्रबुद्ध जाहलिया आपण मायेचे विंदान तरते तरती. मनी विषयांचा छंदू तो केवळ महाबाधू. विषय त्यागी तो प्रबुद्धू तोची विशदू भाव ऐका. विषयी लोभले अत्यंत मन तेथ नवता वैराग्य ज्ञान. कदा नवे मायेचे तरण वैराग्यार्थ जाण विषय निंदी. केवळ नश्वर विषय देख तेची मानिती परमसुख. ते सुखची दुःखदायक स्त्री कामे मुख्य माया बाधे. वेचुनी धनाची या गाठी सुखार्थी स्त्री पैसविली पाटी. तेची भोगवी दुःखे कोटी जगी माया लाठी स्त्री कामे. स्त्री कामे प्रपंचू सबळ स्त्री कामे दुःख प्रबळ. स्त्री कामे मायसी बळ स्त्री कामे सकळ मोहिले जग. आवडी स्त्री बैसविता पाटी त्या प्रपंचाच्या वाढवी कोटी. महामोहाच्या पाडोनी गाठी दुःख सागरी लोटे स्त्री कामू. जे नवमास वाहे उदरात ते माता करुणी अनाप्त. स्त्रियेसी मानिती अतिप्राप्त ऐशी माया समर्थ स्त्री कामे. जे तोंडीचे पोटीचे खाववीत जे सदा सोशी नरकमुत. ते मातेहून स्त्री आप्त जाहली जगात माया मोहे. अर्थात ज्यांचे मन त्यांच्या स्वाधीन नसते अशा भोळ्या भाविक लोकांनी माया कशी ओलांडावी तो सोपा उपाय सांगा. पूर्वी कवी महर्षीने तन्मायया तो बुद्ध आभजे आदी श्लोकात गुरु व ब्रह्म एकच आहे अशा भावनेने भक्ती केली तर माया ओलांडता येते असे थोडक्यात सांगितले. त्यावरूनच मी विचारत आहे की तो उपाय स्पष्टपणे समजावून सांगावा. राजाचा हा प्रश्न ऐकून अंतरिक्ष मुनीचा धाकटा बंधू प्रबुद्ध नामक मुनी मायातरणाचा सोपा उपाय सांगू लागला. मुख्य मायेच्या उल्लंघनाचा उपाय पूर्ण आत्मज्ञानीच जाणतो. आत्मज्ञानी माणसाला माया तरून जाण्यास फार कष्ट करावे लागत नाहीत. मनाला नाना विषयांचा छंद असणे हा या बाबतीत फारच बाधक असतो आणि ज्ञानी म्हणून जो म्हणावा तो म्हणजे जो विषयांचा त्याग करतो तोच. हेच आणखी स्पष्ट सांगतो. सामान्यतः विषयासक्त मनामध्ये वैराग्य व ज्ञान यांचा प्रवेश होत नाही व माया ओलांडताही येत नाही. वैराग्य उत्पन्न होण्यासाठी विषयांची निंदा ज्ञानी लोक कशी करतात ते पहा. विषयांचे सुखच क्षणभंगूर आहे पण मूढ लोक त्यालाच परमसुख म्हणतात. खरोखरी ते सुखच दुःखप्रद होत असते. मुख्यतः स्त्री विषयक इच्छेमुळे माया दुःखप्रद होत असते. धन खर्च करून स्त्रीला मानाने घरी आणले व तिला मोठा मान दिला, तिचे लाड केले, पण अशा कामी पुरुषाला तीच स्त्री अनेक दुःखे भोगावयास लावते. स्त्री विषयक वासना हीच मुख्य माया आहे. तिच्यामुळे प्रपंच प्रबल होतो, दुःख प्रचंड वाढते व त्यातच मायेचे खरे बल असते. तिच्यामुळेच सारे जग मोहग्रस्त होत असते. स्त्रीला मोठ्या प्रेमाने गृहदेवता मानून पाटावर बसवले तर ती प्रपंच दृढमूल करते व तिच्या कामनेने पुरुषाला महामोहाचे बंधन पडून तो दुःखाच्या सागरात लोटला जातो. जी माता 9 महिने आपल्या उदरात वाहते तिला टाकून परक्या स्त्रीला परम आप्त मानतात. हे सामर्थ्य मायेचेच. जी आई आपल्या तोंडातला घास काढून त्याच्या मुखी घालते आणि त्याचे मलमूत्र सहन करते त्या आईपेक्षा
स्त्री जास्त जवळची वाटते. हीच माया व मोह. नित्यार्थी तेन वित्तेन दुर्लभेनात्ममृत्युना गृहापत्याप्त पशुभी का प्रीती साधितैश्चले. अर्थात सतत पीडा देणाऱ्या दुर्लभ आणि स्वतःच्याच मृत्यूचे रूप अशा धनाने संपादित केलेल्या अनित्य घर, संतान, नातलग, पशु यांनी काय इष्ट होणार ह्याचा विचार करावा. स्त्रिया मिळविता असंख्य मिळती, परी माता न मिळे त्रिजगती. ऐसे जे सज्ञान जाणीती, तेही आप्तमानिती स्त्रियेते. मातेते भजता भुक्तिमुक्ती, स्त्रियेते भजता नरक प्राप्ती. ऐसे जे शास्त्रज्ञ जाणती, तेही माता उपेक्षिती स्त्री कामे. एवं स्त्री कामाची या व्याप्ती, माया व्यापिली त्रिजगती. सज्ञानही पाडिले भ्रांती, स्त्री कामासक्ती महामाया. मानुनी विषयांचे सुख, काम्यकर्म करिता देख. तेणे अतिदुःखी होती लोक, दुःखदायक काम्यकर्म. कामिनी कामे गृहासक्ती, प्राणी प्राणांते स्वयेशिणती. त्या श्रमाची निदान स्थिती, सांगेन तुझ प्रती राजाधिराजा. निर्मळ जळे भिंती धुता, जळाचीच नासे निर्मळता. हात माखती धुतले म्हणता, भिंतीही तत्वता निढळ केली. तेवी विषयांचेनी सुखे सुख, न पावतीच ब्रह्मादिक. विषयांचा जे मानिती हरिख, ते परममूर्ख पशुदेही. राती दिवसू निज निकटे, मरणेसी घेता झटे. कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणांत कष्टे द्रव्य जोडे. एवं कष्टे जोडले धन, ते महादुःखाचे जन्मस्थान. अर्थ अनर्थाचे अधिष्ठान, निजात्म मरण निज मूळ. द्रव्य नसता उपाये शिणवी, जाण्या संरक्षणी आधी लावी. रात्री दिवस हृद्रोग जीवी, अविश्वासे नांदवी धन लोभू. माय बापाशी चोरी करवी, स्त्री पुत्रासी कलहो लावी. सहृदांते दुरी दुरावी, हे द्रव्याची पदवी स्वाभाविक. द्रव्यपाशी आधी व्याधी, द्रव्यपाशी दुष्टबुद्धी. द्रव्यपाशी सलोभ क्रोधी, असत्य निरवधी. द्रव्यापाशी द्रव्यापाशी अतिविकल्प, द्रव्यापाशी वसे पाप. द्रव्यापाशी अतिसंताप, पूर्ण दुःखरूप ते द्रव्य. अर्थात स्त्रिया हव्या तितक्या मिळतील, पण माता त्रैलोक्यात मिळणार नाही असे ज्ञानी लोक म्हणतात. पण तेही पत्नीला परम निकटची मानतात. मातृभक्तीने ऐहिक व परलौकिक सुख व कल्याण प्राप्त होते, पण स्त्रीची सेवा केल्यास नरकात जावे लागते असे ज्ञान असणारे लोकही स्त्रीचे दास होऊन आईची उपेक्षा करतात. कामाच्या व्याप्तीने माया त्रैलोक्याला बांधून ठेवते व ज्ञानी माणसांनाही भ्रांत करते. म्हणून स्त्री विषयक आसक्ती हीच मुख्य माया आहे. काम्यकर्माने लोक दुःखी होतात, हे पाहून ओळखावे की काम्यकर्म दुःखदायक आहे. स्त्रीच्या कारणाने घराची आसक्ती वाढते व माणसे मरे मरे तो कष्टत असतात. स्वच्छ पाण्याने भिंत धुवायचा प्रयत्न केला तर पाणी खराब होते, हात मळतात आणि भिंतीची माती ती पण जाते व भिंतही दुर्लभ होते. विषयात सुख मानले तरी ब्रह्मादिकही सुखी न होता दुःखीच होतात. पण अशा विषयांचा जे आनंद मानतात ते नर नसून मनुष्य रूपातले पशुच आहेत. अहोरात्र स्वतःच्या हव्यासाने मरे मरे तो कष्ट करून सुद्धा मनुष्य कवडी सुद्धा मिळाली नाही तरी प्राणांतापर्यंत काबाड कष्ट करीत धन मिळवतो. पण असे धनही महादुःखाचे जन्मस्थान आहे, अनर्थाचे मूळ आहे, स्वतःच्या नाशाचे निमंत्रण आहे. द्रव्य नसले म्हणजे तो चिंता करतो, ते मिळाले म्हणजे त्याच्या रक्षणाची चिंता करतो. त्यामुळे त्याच्या जीवाला घोर लागलेला असतो. धनलोभामुळे त्याला दुसऱ्यांवर अविश्वास वाटू लागतो. धनलोभ असला की मनुष्य आई बापांचेही पैसे चोरतो, स्त्रिया व मुले यांच्यात भांडण लावतो आणि घनिष्ठ मित्रांनाही माणूस दुरावतो. द्रव्याचा हा स्वाभाविक गुण आहे. द्रव्य आले की त्याबरोबर संकटे, रोग, दुष्टपणा, लोभीपणा, राग, अत्यंत खोटेपणा, अनेक संशय, पापे करण्याची प्रवृत्ती आणि अतिताप हे दोष नित्य असतात. त्यामुळे धनसंचय सर्वथा दुःखरूप आहे. एवं लोकं परम विद्यान
नश्वरं कर्म निर्मितं सत्तुल्यातिशयध्वंसं यथा मंडलवर्तीनाम. अर्थात ह्याप्रमाणे स्वर्ग ही कर्माने उत्पन्न केलेला व म्हणूनच नश्वर असून राजांच्या मंडलामध्ये ज्याप्रमाणे परस्परात स्पर्धा चालते त्याप्रमाणे परलोकातही समान देवांशी स्पर्धा, श्रेष्ठ देवांबद्दल असूया आणि नाश हे असतात. कारण परलोकही पुण्यकर्माने मिळालेला असतो. हे दाने त्यागिता फळ कोमटे, लोभिया नरका ते हटे तटे, द्रव्या ऐसे का वोखटे, आनन भेटे तिही लोकी, नळिया चणियांचे आशा. वानरे मुठी धरणे तोची फासा, देवी द्रव्यदारा भिलाषा, नरदेह दशा अधपाती. द्रव्य सहसा न मिळे पाही, मिळे तरी अनिती अपायी, या लागी द्रव्याच्या ठाई, सुख नाही त्रिशुद्धी. धन वेचोनी फाडो वाडे, घर करीती वाडे कोडे, अध्रुवत्वे सवेची पडे, तिथे द्रव्य बुडे आयुष्यसी. करुण आयुष्याचा मातेरा, मुद्दलेसी जेणे जोडिले पुत्रा, त्या पुत्राच्या मरणद्वारा दुःख दुर्धरा माझी बुडती. प्रपंचीचे सुहृद समस्त, जव स्वार्थ तव होती आप्त, स्वार्थ विरोधे ते अनाम, होऊनी घात सरुदान करीती. करोनिया अतिहव्यासू, मिळविती नाना पशु, त्यांचा सवेची होय नाशू, तेणे दुःखे त्रासू गृहस्थासी. निज देहोची नश्वर येथ, प्रपंच नवे का शाश्वत, अवघे जगची काळग्रस्त, इहलोकी समस्त ठकिले काळे. मनुष्य देहो कर्मभूमी प्राप्त, तो लोक म्हणती कर्मजीत, हा जैसा नश्वर येत, तैसाच निश्चित नश्वर स्वर्गू. मनी धरोनी विषय भोग, इहलोकी करीती त्याग, पुण्य जोडोनिया सांग, पावती स्वर्ग निज पुण्य योगे. स्वर्ग सुखा इंद्र अधिपती, तोही पतनार्थ धाके चित्ती, विघ्न सूचित सांप्रती, स्वर्गस्थिती अपायी. या परी निज पुण्ये स्वर्ग प्राप्ती, त्या लोकाते पुण्यजित म्हणती, तेही पुण्यक्षये क्षया जाती, तेणे धाके धाकती स्वर्गस्थ श्रेष्ठ. गाठी पुण्य असता चोख, स्वर्गभोगी असेल सुख, हेही वार्ता समूळ लटिक, स्वर्गीचे दुःख ऐक राया. अर्थात द्रव्याच्या दानाकडे विनियोग केला तर उत्तम फळ मिळते, पण त्याचा लोभ धरल्यास ते नरकात लोटते. म्हणून तिन्ही लोकात धनासारखी वाईट वस्तू नाही. वानर चण्यांच्या आशेने पाशाजवळ येऊन मुठीत जेव्हा चणे धरतो तेव्हा ते मिळत नाहीत, पण तो मात्र पाशात अडकतो. त्याप्रमाणे स्त्री आणि धन यांच्या अभिलाषेने माणसाची दुर्दशा होते, त्याचा अधःपात होतो. जीवापाड कष्ट केले तरी हाती पैसा येत नाही आणि आला तर अनितीकडे वळतो. म्हणजेच द्रव्यामध्ये सुख नाही, हे त्रिवार सत्य. लोक प्रचंड पैसा खर्च करून मोठी घरे बांधतात, पण आयुष्यासारखेच घरही नश्वर असते आणि तो पैसाही फुकट जातो. सर्व आयुष्याचे मातेरे करून लग्नासाठी आणि पुत्र जन्मासाठी नवसायास करून पुत्र प्राप्त झाला आणि मग तो पुत्र जर मेला तर माणूस फार दुःख करतो. प्रपंचातील सर्व मित्र जोपर्यंत त्यांचा स्वार्थ साधत असतो तोपर्यंतच आपुलकीने वागतात, पण स्वार्थाशी विरोध होऊ लागला की तेच वैरी होऊन त्या माणसाचा घात करतात. माणूस हव्यासाने अनेक पशु पाळतो, गायी म्हशी घोडे पाळतो, पण ते मरण पावले की त्याला फार दुःख होते. आधी आपला देहच टिकणारा नाही तर प्रपंच तरी कसा सत्य असेल. सर्व जग काळाने ग्रासले आहे, त्या काळाने सर्वांना ह्या जगात ठकवले आहे. या कर्मभूमीत या मनुष्य देहाला कर्मजित म्हणजे कर्माने प्राप्त झालेला असे म्हणतात. हा देह व हा लोक असा नाशिवंत आहे, तसाच स्वर्गही नश्वर आहे. मनात सुखभोगाची इच्छा धरून लोक मोठमोठे यज्ञ करतात, त्यांना पुण्य मिळते, पुण्याने स्वर्ग मिळतो, पण स्वर्गाचा अधिपती इंद्र सुद्धा आपले पद जाईल म्हणून भयभीत असतो. विषयांचे भोग भोगतानाही विघ्नांची भीती असते, अर्थात स्वर्गही नाशिवंत असतो.
आपल्या पुण्याने स्वर्ग मिळतो, म्हणून स्वर्गाला पुण्यजित लोक असे म्हटले जाते. पण पुण्य संपले की तेथून पतन होते. देवही पतनाच्या भयाने ग्रस्त असतात. उत्तम पुण्याने स्वर्गलोकी सुख होईल अशी समजूत आहे, पण ती खोटी होईल. स्वर्गात किती दुःख आहे ते ऐक.